हाय, हॅलो, नमस्कार. निष्ठा सोलेनवन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी सुद्धा आहे. तर सगळ्यांना श्रावणी सोमवाराच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिना जसा चालू होतो ना, तसं सणांची रेलचेल चालू होते. आताच दीप अमावस्या म्हणजे श्रावण महिन्याच्या आधीची अमावस्या झाली आणि आता श्रावणी सोमवार, शनिवार झाला. आता श्रावणी सोमवार, नागपंचमी, मग रक्षाबंधन, मग जन्माष्टमी, मग गणपती असे बरेच सण साजरे होतात मस्त आपल्या. आणि हिंदू संस्कृतीची बातच काही वेगळी आहे. प्रत्येक सणामागे वेगवेगळे कारणं असतात, वेगवेगळ्या प्रथा असतात. प्रत्येक गावच्या प्रथा वेगवेगळ्या असतात, तर आपण त्या त्या नेहमी जपण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज तुम्हाला दाखवणार आहे नागपंचमीची पूजा कशी करते मी ते. नागपंचमीची वेगळीच कथा आज मी वाचली. म्हणजे मोबाईलचा वापर आपण काही बघण्यासाठी करत असतो, रील्स बघण्यासाठी करत असतो वेगवेगळ्या, पण खरी माहिती असते ती पण ह्याच्यातूनच मिळते. तर नागपंचमीची मी ही कहाणी वाचली की नागपंचमी का साजरी करायला चालू केली असेल आपल्या पूर्वजांनी म्हणा किंवा गावकऱ्यांनी म्हणा. ते श्रावण चालू झालं ना की पाऊस पडायला चालू होतो आणि मग नागाचे जे वारुळ असतात ना ते भिजतात, पाण्याने पूर्ण भरतात, मग ते बाहेर पडतात आणि मग बाहेर येऊन मग ते बाकीच्यांना त्रास देतील किंवा मग आपण घाबरू वगैरे. मग त्या ह्याने ना गावकऱ्यांनी विचार केला आपण वारुळाच्या बाहेरच म्हणजे नैवेद्य ठेवत जाऊया, दूध ठेवत जाऊया, लाह्या ठेवत जाऊया, गोड पदार्थ ठेवत जाऊया छान छान. तर मग असं केल्याने काय होईल, बाकीचे जीवजंतू वगैरे असतात, कीटक असतात, ते पण त्या वासाने, गोड वासाने येतीलच. आणि मग म्हणजे नागदेवतेची पण म्हणजे भूक त्याने भागेल, म्हणजे त्यांची पण शिकार होईल, त्यांना पण अन्न मिळेल आणि सगळेच कामं होतील आपले. आणि नागदेवतेला ना शेतकऱ्याचा मित्र असेही बोलतात. कीटकांपासून ना पिकाचं संरक्षण करतो म्हणून आम्ही म्हणजे बायका भाऊ मानतो, त्याची मनोभावे पूजा करतो. गावी बायका बरेच खेळ वगैरे खेळतात, झोका घेतात, खेळ खेळतात, छान छान गाणी बोलतात. तर इथे मुंबईला तर तसं काही नसतं, पण नागपंचमीची पूजा मात्र असते. बरेच जण करतात नागपंचमीची पूजा. सगळं साहित्य काल घेऊन आले मी मिनी ब्लॉग मध्ये, तुम्ही बघितलंच असेल. चला आता पूजेला आपण सुरुवात करूया. आणि हा मी नागपंचमीसाठी ना स्पेशल अशा पातोळ्या करणार आहे, तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे कशा करते ते. मी फर्स्ट टाइमच करणार आहे ऍक्च्युली, पण म्हणजे मोदकासारखाच प्रकार असतो, तर त्यामुळे करायला इझी पडेल. आणि पातोळ्याच्याच टाईप मध्ये ना मी साऊथ इंडियनची एक डिश आहे, अडा म्हणून आहे, तर ती खाल्लेली आहे, तर ती पण खूप टेस्टी लागते. तर म्हणजे त्याच प्रकारे, म्हणजे त्यालाच कदाचित नाव आहे अडा, कारण की सेम रेसिपी तर सेमच आहे. चला मग ते पण बघूया आपण आणि नागपंचमीची पूजा पण बघूया. चला, तर देवाऱ्याच्या खाली
हे बघा, छान अशा पातोळ्यांना आपण उकडून घेतलेल्या आहेत मस्तपैकी. आता हे ओपन करूया आपण आणि नैवेद्य दाखवून घेऊया. तर आजचा हा मिनी व्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला आजची नागपंचमीची पूजा कशी काय वाटली आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अजून एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. काळजी घ्या. राधे कृष्ण.